7 महिन्यानंतर आज छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत गुणरत्न सदावर्ते साहेब। स्वागत आहे एबीपी माझामध्ये। भुजबळांनी शपथविधी घेतल्यानंतर मनोज जरांगे आणि अंजली दमानी याकडून त्यांच्यावर टीका करण्यात आलेली, काय सांगाल? मला असं म्हणायचं आहे की आमचा भटक्या विमुक्तातला, आमचा ओबीसींचा, आमच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे श्री छगन भुजबळ साहेब यांना मंत्री केल्यामुळे सामान्य कष्टकरी नागरिकांमध्ये आणि खुल्या विचाराच्या नागरिकांमध्ये जाती अंध जरंगेसारखे काही पावशेर सोडले आणि सो कॉल्ड स्वतःला म्हणजे काय म्हणतात ते सामाजिक कार्यकर्त्या म्हणून घेणाऱ्या व्यावसायिक लोकांना जर सोडलं तर सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये देशातील पुरोगामी म्हणा, देशातील फुले शाहू आंबेडकरांना मानणाऱ्या तमाम कष्टकऱ्यांना म्हणा, भुजबळ साहेब मंत्री झाल्याचा आनंदी आनंद आहे, आनंदी आनंद आहे, आनंदी आनंद आहे। जो मराठ्यांना आरक्षणाचा विरोध करत आहे त्याला मंत्रिपदात घेतलं जात असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलेलं आहे। बघा, मला कोणाला अक्कल नाही असं म्हणायचं नाही, परंतु जरांगे लक्षात ठेव, जरांगे लक्षात ठेव, तुझ्या जिभेला लगाम दे। अरे माणूस म्हणून जेव्हा पैदा होतोय माणूस तर माणसासारखं वर्तन करायचं असतंय। सन्माननीय भुजबळ साहेबांच्या बाबतीमध्ये तू जे वक्तव्य करत आहेस ते अत्यंत निंदाजनक आहे। तुझा जो कोणी पोसणारा आहे आणि तुला भुकायला लावणार आहे त्याला आम्ही मोजत नाहीत, लक्षात ठेव मनोज। आणि म्हणून मला हे सांगायचं आहे मनोज, तुझ्यासारखे आम्ही जातीवादी नाहीत, ना भुजबळ साहेब जातीवादी नाहीत, ना कोणी तुझ्यासारखे तुझे जे तुझा जो ज्याला तू काका म्हणतोस की काय तू काय जे काय म्हणतोस त्यांचे जे मग ते उद्धव असेल किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील, जे काही त्यांना म्हणत असतील त्यांच्यासारखे आम्ही नाहीत। लक्षात ठेव की एखाद्या वेळेस तरी माणसानं की नाही आपलं म्हणजे टाळं ठिकाणावर ठेवून बोललं पाहिजे। असं वायफळ बोलून कोणी कमी होत नसतं, कोणी खुजं होत नसतं, हे लक्षात ठेव। आणि त्यामुळं मला हे म्हणायचं आहे की आरक्षणाचं जे बाबतीमध्ये जो मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीत मनोज बोलला आहे त्याला मला सांगायचं आहे मनोज, जातीवर आरक्षण नसतंय रे मनोज। अरे डोक्यातली खिडकी उघड रे मनोज, जातीवर आरक्षण नसतंय रे, सामाजिक मागासलेपणावर असतंय, सामाजिक मागासलेपणावर असतंय। आणि राहिला प्रश्न, तू नोंदी 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 म्हणतोस ना, त्या नोंदी आहेत की नाही, त्या नोंदी ज्या आहेत ना, मला असं म्हणायचं नाही त्याची उशीकरण डोक्याखाली ठेव। त्या नोंदी मागासले ठरण्यासाठीच्या ठरत नाहीत, त्या नोंदींवर आरक्षण मिळू शकत नाही। आणि लक्षात ठेव, मराठे आमचे भाऊ आहेत, मराठा आमचा श्वास आहे, मराठा भावांच्याबद्दल आमचं बिलकुल दुमत नाही, परंतु असंविधानिक आरक्षण माझ्या मराठा भावांना दिलं जाऊ शकत नाही, हे डंके की चोट पे सांगतो। असंविधानिक आरक्षण मराठा भावांना दिलं जाऊ शकत नाही, हे डंके की चोट पे सांगतो। फडणवीसांना मंत्रिमंडळात घेतला, भुजबळांना जे मंत्रिमंडळात घेतलेलं आहे हा डावसुद्धा देवेंद्र फडणवीसचाच असू शकतो असं देखील ते म्हणालेले आहे। बघा, डोक्यात माणसाच्या जात शिरली की ओबीसीचा माणूस दिसला की त्याला कमी लेखायचं। काय म्हणे भंगार, काय म्हणे भंगार, काय म्हणे खेकड्या सर, हे जे अशा ज्या गोष्टी बोलतोय मनोज, हे जात डोक्यात गेलेली आहे। मग ओबीसीचे जे सन्माननीय मंत्री भुजबळ साहेब आहेत त्यांच्याबद्दल बोलला, त्याच्यानंतर त्याच्या अगोदर सन्माननीय धनंजय मुंडे साहेबांबद्दल तोंडातली गरळ ओकत होता। आता सन्माननीय मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्रजी यांच्याबद्दल बोलण्यामागचं कारण आहे, कारण त्याला जे म्हणजे त्याला जी हवा भरली जाते, वॅक्यूमनं हवा भरली जाते, हवा जी भरली जाते ना त्याला भरलं गेलेलं आहे तिकडून, ज्यांनी रसद पुरवलेली आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत, महाराष्ट्राचे महसूल मंत्री ओबीसी आहेत, महाराष्ट्राचे काय म्हणतो आपण इंडस्ट्रीज मिनिस्टर ब्राह्मण आहेत, अशा प्रकारचं तिकडे भरवलं जातं आहे। आणि हे भरवलेले जे मला म्हणायचं नाही, ही भुकणारे जे असतात ना, भरवलेलं भुकणारे, ह्या भुकणाऱ्यांचा एक टाईम असतं आहे। आणि मला असं वाटतं आहे या भुकणाऱ्यांचा टाईम आता की नाही
मी पूर्वी म्हणालो की पावसाळ्यातल्या छत्र्या जशा निघालेल्या असतात तसंच जरंगे आहे की नाही, पावसाळ्यातल्या छत्र्या मला म्हणायचं नाही, असं टांग वर करून जे सोडतात ते पावसाळ्यातल्या छत्र्या उगवल्यासारख्या उगवतात. असे जरंगेसारखे की नाही असे उगवतील आणि ते की नाही जिल्हा परिषदेच्या आणि नगरपालिकेच्या म्हणजे याच्या निवडणुकीच्या तोंडावर उगवलेले असतील. त्याच्यानंतर पुन्हा ते की नाही आपलं रेती गुटखा त्याच्यासारखे त्याच्यामध्ये व्यस्त होतील. मराठा संपवण्याचा डावसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी विडा उचलल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आत्तापर्यंत झालेल्या मराठा मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्तीत जास्त जर आपण बघितलं तर सोयीसुविधा आणि ज्या गोष्टी कायद्यात बसतात त्या विद्यमान सरकारनी किंवा एकनाथरावजींच्या सरकारने दिलेल्या आहेत सोयीसुविधा. परंतु मला हेच म्हणायचं आहे की दबाव तंत्रात मागितलेलं किंवा घेतलेलं मराठ्यांचं आरक्षण हे संविधानिक टिकतच नाही आणि ते कोर्टासमोरही टिकणार नाही. हे जरंग्यालाही माहीत आहे, जरंग्याला जे फीड करतात त्यांनाही माहिती आहे आणि त्यामुळं त्या फ्रस्ट्रेशन पोटी त्याला बोलायला लावतात, याला भुकायला लावतात. हे होते अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.